विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS परिमिती हा घटक अभ्यासणार आहोत. परिमिती या घटकावरील प्रश्न या ठिकाणी आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या माय विजन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 या क्रमांकावरती, हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. तुम्ही लिंकमध्ये जॉईन होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडे इयत्ता 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकावरती, स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावरती काय करा, मॅसेज करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा आपला घटक परिमिती, या परिमिती घटकावरील पहिला प्रश्न काय आहे तो आपण अभ्यासूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे, तर त्या चौरसाची बाजू किती मीटर असेल? पहा, चौरसाची परिमिती दिले. काय दिलेलं आहे? चौरसाची परिमिती किती दिली आहे? 108 मीटर. तर त्या चौरसाची बाजू काढायची आपल्याला. काय काढायची आहे? बाजू. तर मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम काय करा, आपल्याला काय दिलंय हे अगोदर आपण लिहून घेऊ. या ठिकाणी काय दिलंय? चौरसाची परिमिती दिली. चौरसाची परिमिती दिलेला आहे. किती दिले परिमिती? 108 मीटर दिलेली आहे. तर मग आपल्याला काढायचं काय? त्याच्यावरून त्याची बाजू काढायची. बाजू बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. बाजू बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग आता बाजू कशी काढावी लागेल? परिमिती दिली आहे त्याच्यावरून बाजू काढता येते. मग आता चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे? 4 गुणिले बाजू. चौरसाच्या परिमिती सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. मग सूत्रामध्ये किमती ठेवू. परिमिती किती दिली आहे? 108 बरोबर 4 गुणिले बाजू काढायची आपल्याला, म्हणून जे काढायचे ते जशाच तसं, बाजू जशाच तसं लिहू. मग हे 4 जे इकडे गुणाकारात आहे ते काय होईल? हे 108 भागिले इकडलं 4 गुणिले होतं, ते इकडं आल्यावर काय झालं? भागिले झालं. मग आता इथं काय राहिलं? फक्त बाजू राहिलं. आता 4 ना आपण काय करू? 108 भाग करू. 4 1 4, 4 दुनी 8, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, 28 पुढे 8 आहे, 28 झाले, 4 7 28. म्हणून बाजू बरोबर 27 मीटर. कारण की परिमिती ही मीटरमध्ये दिली आहे, म्हणून बाजू किती आली? 27 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले? किती मीटर? तर किती मीटर? 27 मीटर. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाच्या 2 बाजू अनुक्रमे 12.3 सेमी व 7.6 सेमी आहेत व त्या त्रिकोणाची परिमिती 28.4 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाची तिसरी बाजू किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेलं आहे? एका त्रिकोणाच्या 2 बाजू अनुक्रमे काय दिले? आता 2 बाजूची माप 12.3 सेमी व 7.6 सेमी दिलेला आहे. त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी 2 बाजूचे माप दिलेले आहेत आणि त्या त्रिकोणाची परिमिती दिली आहे. त्रिकोणाची परिमिती बरोबर 28.4 सेमी. तर त्या त्रिकोणाची तिसरी बाजू काढा. मग याच्यासाठी काय करायचं? सूत्र काय वापरायचं आपण? त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाची, तेच सूत्र आपलं, त्रिकोणाची परिमिती बरोबर
तिन्ही बाजूची बेरीज, तिन्ही बाजूची बेरीज, त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूची बेरीज. मग काय काय दिले ते सूत्रामध्ये ठेवा. त्रिकोणाची परिमिती दिल्या, किती दिल्या? 28.4 बरोबर. त्रिकोणाच्या 3 बाजू पैकी 2 बाजू दिल्यात. पहिली बाजू किती आहे? 12.3 अधिक तिन्ही बाजूची बेरीज अधिक दुसरी बाजू काय दिली आहे? 6.6. तर तिसरी बाजू काढायची म्हणून तिसरी बाजू बरोबर काय करा? समजा तिसरी बाजू बरोबर x असं आपण गृहीत धरू. तिसरी बाजू बरोबर x. मग तिसरी बाजू x. मग काय करू? ह्या दोघांची बेरीज करू. 28.4 बरोबर 12.3 आणि 7.6. या ठिकाणी दशांश जे आहे ते उजवीकडून एक अंक सोडून आहे म्हणून आपल्याला बेरीज करायला काय होईल? इथं आडवी बेरीज करायला सोपं जाईल. 6 आणि 3 9, दशांश चिन्ह जशास तसं. 7 आणि 2 9 एकाशी 1 अधिक x अधिक x. मग आता आपल्याला तिसरी बाजू काढायची म्हणजे x ची किंमत काढायची. मग आता x बरोबर हे जे 19.9 इकडं जे आहे ते बेरजेत आहे ते बरोबरच्या इकडे येऊन काय होईल? वजा होईल. 28.4 वजा 19.9. 28.4 वजा 19.9. मग यात वजाबाकी करा. 4 मधून 9 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या. 14 झाले. 14 मधून 9 गेले, 5 राहिले. दशांश चिन्ह जशास तसं. मग इथला हातचा इथं घेतल्यामुळे इथं राहिले 7. 7 मधून 9 जातात का? जात नाहीत. इथला हातचा इथं घ्या. 17 झाले. 17 मधून 9 गेले, 8 राहिले. इथं राहिला 1. 1 1 गेला 0. म्हणजे तिसरी बाजू काय आली? 8.5. तिसरी बाजू बरोबर 8.5 सेमी. कारण की दोन्ही बाजू आणि परिमिती सेंटीमीटरमध्ये दिली आहे. मग तिसरी बाजू काय आली? 8.5 सेमी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 1. ज्यांचं 1 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी रुंदीच्या 3 पट आहे. एका आयताची लांबी रुंदीच्या 3 पट आहे. त्याची परिमिती 88 सेमी आहे. तर आयताची रुंदी किती? पहा काय दिले प्रश्न. थोडंसं बारकाईनं वाचन करा. एका आयताची लांबी रुंदीच्या किती पट दिले? 3 पट दिले. त्याची परिमिती 88 सेमी असेल तर आयताची रुंदी काढायची. मग काय करू विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला या ठिकाणी लांबी माहिती नाही, रुंदी माहिती नाही, पण दिलंय काय? लांबी जी आहे ते रुंदीच्या 3 पट आहे. मग समजा आपण काय करू? रुंदी धरू. रुंदी बरोबर x. रुंदी बरोबर x. मग आता रुंदी x धरल्याच्या नंतर या रुंदीच्या लांबी जी आहे ते रुंदीच्या 3 पट आहे. रुंदी जेवढी असेल त्याच्या 3 पट काय आहे? लांबी. मग लांबी काय झाली? 3 पट म्हणजे 3x. लांबी बरोबर 3x. आणि त्याच्यानंतर काय दिले? परिमिती दिले. किती दिले परिमिती? 88 सेमी. मग परिमिती बरोबर 88 सेमी. बरोबर आहे. परिमिती दिले 88 सेमी. मग आता आयताची परिमिती. आयताची लांबी रुंदीच्या 3 पट आहे. माप कशाची दिले? आयताची परिमिती आयताची दिलेली आहे. मग आयताची परिमिती बरोबर आपण सूत्रामध्ये ठेवू. आयताची परिमिती बरोबर सूत्र काय? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी. 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. मग सूत्रामध्ये काय काय दिले ते ठेवून घेऊ आपण. काय दिले आपल्याला? परिमिती दिले. किती दिले परिमिती? 88. हे 2 कंसामध्ये लांबी किती आहे? 3x अधिक रुंदी किती आहे? x. मग 88 बरोबर 2 गुणिले कंस सोडवून घ्या. 3x अधिक x म्हणजे किती झाले? हे
4x, 3x अधिक x म्हणजे किती झाले हे 4x. मग 88 बरोबर गुणाकार करा, 4 गुणिले 2 म्हणजे 8x, काय झाले हे 8x. मग काय करा, 8 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, त्या 8ला काय करा इकडं आणा, ते गुणिले होतं तिथं, इथं भागिले आलं, पुढं काय राहिलं फक्त x राहिलं, पुढं काय राहिलं x. मग 8 न 88ला भागा, 8 एक 8, 8 एक 8, 8 एक 8, मग काय आलं x बरोबर 11, x बरोबर 11. x आपण काय धरलेला आहे रुंदी, विचारले रुंदी, मग रुंदी बरोबर 11 सेमी, कारण की परिमिती ही सेमी मध्ये दिलेली आहे. मग रुंदी 11 सेमी. आपल्याला विचारले 11, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. रुंदी किती आले 11, पण आपण लांबी पण काढू. लांबी बरोबर रुंदीच्या तिप्पट म्हणजे 11 गुणिले 3 बरोबर 33 सेमी. लांबी किती येईल 33 सेमी. आपल्याला फक्त रुंदी विचारलेला आहे, उत्तर काय आलं आपलं 11 सेमी आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 14 काय आहे? बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करा व त्या आकृतीची परिमिती किती येईल ते सांगा. ही बाजूला जी आकृती दिलेली आहे PQRS, ही जी आकृती आहे या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावरून या आकृतीची परिमिती काढायची. पहा, या दोन बाजू समान दिसतात, या दोन बाजू समोरासमोरच्या बाजू कशा आहेत याच्या समान आहेत. मग PS ही बाजू किती दिली आहे 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि SR ही बाजू 14 सेमी. मग SR आणि PQ या दोन बाजू समान आहेत. म्हणजे SR जर 14 असेल तर PQ काय येईल 14 येईल आणि PS 8 आहे तर PS आणि QR या समान आहेत. मग QR काय येईल, ती पण काय येईल 8 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग हे जे आहे ते समभुज चौकोन आहे आणि समभुज चौकोनाच्या काय आहेत समोरासमोरच्या बाजू समान असतात. या ठिकाणी हा एक कर्ण दिलाय PR, किती दिलाय कर्ण 20 सेमी. म्हणजे समभुज चौकोन किंवा आयताच्या सुद्धा काय समोरासमोरच्या बाजू काय असतात समान असतात. तर मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणलंय, आकृतीचे निरीक्षण करा आणि आकृतीची परिमिती काढा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, लेंथ ऑफ PQ समांतर आहे लेंथ ऑफ SR. लेंथ ऑफ PQ समांतर आहे लेंथ ऑफ SR आणि लेंथ ऑफ PS समांतर आहे लेंथ ऑफ QR. म्हणजे हे समोरासमोरच्या बाजू कशा आहेत समान आहेत. आता ही SR 14 आहे तर PQ काय झाली 14, PS 8 आहे तर QR काय झाली 8. मग हा आयताच्या सुद्धा काय असतात समोरासमोरच्या बाजू समान असतात. मग या ठिकाणी याचे आपण परिमिती काढू. आपल्याला काय करायचे, या आकृतीची परिमिती काढायचे. मग आपण ते सूत्र वापरू परिमितीचं. कोणत्या आयताच्या, आयताचे सुद्धा समोरासमोरच्या बाजू समान असतात आणि या आकृतीच्या सुद्धा बाजू समोरासमोरच्या बाजू कशा आहेत समान आहेत. मग 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 2 कंसामध्ये लांबी किती आहे 14 अधिक रुंदी किती आहे 8. कंस सोडवा, 2 आणि कंसामध्ये कशाचं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. 2 गुणिले कंस जर सोडवला 14 अधिक 8 किती झाले 14 आणि 8 22. मग 22 गुणिले 2 म्हणजे 44. मग परिमिती बरोबर 44 सेमी. कारण की याचे जे माप दिलेत ते सेंटीमीटर दिलेत म्हणून परिमिती कशात आली सेमीमध्ये. 44 सेमी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं 2 उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला.
लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. काय आहे पुढचा प्रश्न? आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक 5. काय आहे प्रश्न क्रमांक 5? एका आयताची लांबी 9 सेमी व रुंदी 7 सेमी आहे. या आयताच्या परिमिती एवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाची बाजू किती सेमी असेल? पहा प्रश्न काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो. एका आयताची लांबी 9 सेमी आहे, रुंदी 7 सेमी आहे. पुढं काय म्हणतंय? या आयताची, हा जो आयत आहे याची परिमिती जेवढी आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाची बाजू काढा. म्हणजे या आयताची परिमिती जेवढी आहे तेवढीच परिमिती कुणाची आहे? चौरसाची आहे. मग त्या परिमिती एवढी आयता एवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे आपल्याला काय करायचे? बाजू काढायचे. ह्याला आपण मांडणी कशी करू पहा इकडं. याला आपण काय करू? अगोदर आयताची परिमिती काढू, म्हणजे याची परिमिती जेवढी येईल तेवढी चौरसाची परिमिती आहे. मग या ठिकाणी काय करू आपण? आयताची परिमिती बरोबर या परिमिती एवढीच कशाची परिमिती आहे? चौरसाची. मग चौरसाची परिमिती, आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती. मग सूत्र लिहू आपण. आयताची परिमिती काय सूत्र आहे? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी कंस बंद बरोबर. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू. मग सूत्रामध्ये किमती ठेवू. 2 कंसामध्ये लांबी किती दिलेली आहे? 9 अधिक रुंदी किती दिलेली आहे? 7 कंस बंद बरोबर 4 गुणिले बाजू. आपल्याला बाजू काढायची आहे. मग आता हे कंस सोडवून घ्या. 2 गुणिले 2 मध्ये आणि कंसामध्ये कशाचं चिन्ह नाही, म्हणजे कशाचं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. 2 गुणिले 9 अधिक 7 किती झाले? 16 बरोबर 4 गुणिले बाजू बरोबर 4 गुणिले बाजू. मग आता आपल्याला या ठिकाणी बाजू काढायचे. मग जे काढायचं आहे तेच इकडे ठेवा. बाजू काढायचे. बाजू बरोबर 2 गुणिले 16. हे जे 4 इथं बाजू सोबत गुणाकारात होतं ते बरोबरच्या इकडे येऊन काय झालं? त्यानं भागिले झालं. बरोबरच्या इकडे आल्यावर काय झालं? भागिले झालं. मग 4 भाग घाला. 4 1 4, 4 चौक 16. मग बाजू किती आली हो? बाजू बरोबर 4 गुणिले 2 म्हणजे 8 सेमी. कारण की आयताची लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये दिली आहे, मग चौरसाची बाजू सुद्धा कशात? सेंटीमीटर. मग चौरसाची बाजू बरोबर 8 सेमी हे उत्तर येईल आपलं. काय येईल? 8 सेमी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4. ज्यांचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. काय आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 6. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 काय आहे? एका चौरसाचे क्षेत्रफळ 7.279 चौसेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 7.29 चौरस सेमी, तर त्या चौरसाची परिमिती काढायची. दिलंय काय? क्षेत्रफळ दिले. काढायचंय काय? परिमिती. मग आता आपल्याला परिमिती काढण्यासाठी बाजूची गरज आहे. कशाची गरज लागते आपल्याला? बाजू. परिमिती, चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. मग आता बाजू दिलं नाही परिमिती, मग काय करावं लागेल आपल्याला? क्षेत्रफळ दिले, क्षेत्रफळावरून त्याची बाजू काढावी लागेल आणि मग आपल्याला त्याचं काय करता येईल? बाजू मिळाल्याच्या नंतर परिमिती काढता येते. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग.
सूत्रामध्ये किमती ठेवा. क्षेत्रफळ किती दिले 7.29 बरोबर बाजू, बरोबर बाजूचा वर्ग. मग आता आपल्याला बाजू काढायची. जर तुम्हाला हे जर दशांशामधला आले 729 कशाचा वर्ग आहे 729 हा 27चा वर्ग आहे. मग तुम्हाला जर आता नेमकं दशांश कशामध्ये कुठं द्यायचं हे जर लक्षात येणार गेलं तर काय करा. हे पहा 2.7 म्हणजे ज्या वेळेस आपण गुणाकार करतो वर्ग येतो त्यावेळेस 2 अंकानंतर दशांश असतो आणि तो ज्या संख्येचा वर्ग असतो तो एका अंकानंतर. म्हणजे काय होईल इथं हे 729 1 आणि 1 2 अंकानंतर दशांश म्हणजे 2.7चा वर्ग आहे. ते जरी आपल्या लक्षात येणार गेलं तर काय करा दशांश चिन्ह काढून टाका. 729 छेदामध्ये 100 लिहा. 100 कशामुळं दशांश चिन्ह 2 अंकानंतर होता. हा दशांश निघून गेला छेदामध्ये 100 आलं बरोबर बाजूचा वर्ग, बरोबर बाजूचा वर्ग. मग आता बाजू बरोबर वर्गमुळामध्ये 729 छेदामध्ये 100, वर्गमुळामध्ये 729 छेदामध्ये 100. मग आता 729 कशाचा वर्ग आहे 27चा. मग 27 आणि 100 कशाचा 10चा. 27 छेदामध्ये 10 हा 10चा शून्य कटला दशांश इथं आला. मग बाजू काय मिळाली आपल्याला 2.7. बाजू काय मिळाली 2.7 आपल्याला बाजू मिळालेली आहे. मग आता आपल्याला बाजू 2.7 बाजू बरोबर 2.7 सेमी. कारण की क्षेत्रफळ हे चौरस सेमीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे बाजू काय झाली 2.7 सेमी बाजू आली. आलं लक्षात. मग आता आपण काय करू त्या चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती बरोबर परिमिती काढा म्हणले ना आपल्याला. परिमिती बरोबर काय सूत्र आहे 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग बाजू मिळालेली आहे ठेवा 4 गुणिले बाजू किती आहे 2.7. 4 न गुणाकार करा 27ला 4 7 28ला 8 हाचे आले 2 4 दुनी 8 आणि 2 10. एका अंकानंतर दशांश म्हणजे दशांश कुठे येईल इथं येईल 10.8 सेमी. मग चौरसाची परिमिती बरोबर 10.8 सेमी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय पर्याय क्रमांक 3. चला आपल्याला जर बाजू जर चुकली तर परिमिती सुद्धा चुकते. इथं काय दिले पहा 1.08 10.8 दोन पर्याय सारखेच आहेत फक्त दशांश चिन्हाचा फरक आहे त्या ठिकाणी. बाजू चुकली की दशांश चिन्ह चुकतं आणि मग उत्तर आपलं चुकून जातो. मग ते काय होतं पर्याय क्रमांक आपल्याला 2 सुद्धा असेल असं वाटतं. तर चला आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 12 सेमी बाजू असणारे 2 समभुज त्रिकोण एकमेकांना जोडले तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती होईल. 12 सेमी बाजू असणारे 2 समभुज त्रिकोण एकमेकांना जोडले तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे 12 सेमी बाजू असणारे 2 समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू सारख्या असलेले. म्हणजे हे 2 समभुज त्रिकोण जर एकमेकांना जोडले. आता काढताना जर मला थोडंसं हे झालं तर थोडंसं हे होतं एकमेकांना जोडले तर ही काय होते माहिती आहे का हा चौरस तयार होतो. हा त्रिकोणाची बाजू इथं जर जोडली तर काय होते समजा हे समभुज नाही याची ही बाजू कमी झालेली आहे. पहा समभुज थोडं मला काढताना हे होईल तर हे 2 त्रिकोण जर एकमेकाला जोडले ह्याची प्रत्येक बाजू काय आहे 12 आहे. समभुज आहे म्हणजे बाजू काय आहे तिन्ही बाजू ह्याच्या समान आहेत आणि या दोन्ही त्रिकोणाच्या म्हणजे 12 सेमी बाजू असणारे 2 त्रिकोण आहेत. जर जोडले तर काय तयार होतो याचा चौरस तयार होतो. याचा काय तयार होतो विद्यार्थी मित्रांनो हा चौरस तयार होतो आणि या चौरसाच्या चारही भुजा समान म्हणजे 12 सेमी बाजू असणारा एक चौरस तयार होतो आणि त्या तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती.
नवीन आकृती काय तयार झाली? नवीन आकृती कोणती तयार झाली? नवीन आकृती बरोबर चौरस. काय तयार होईल? चौरस तयार. समभुज दोन समभुज त्रिकोण जर एकत्र जोडले तर नवीन आकृती काय होते? चौरस तयार होते. हे खालचे दोन, चला ॲक्युरेट माप घेऊन काढलं तर ते येतात. मग आपल्याला नवीन आकृती काय तयार झाली? चौरस तयार झाली. मग परिमिती काढा, म्हणते त्या आकृतीची परिमिती काढा. मग चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू किती आहे? 12. 12 चोक 48 सेमी. कारण की 12 सेंटीमीटरचे दोन समभुज त्रिकोण एकत्र जोडले, त्याची नवीन आकृती तयार झाली चौरस. मग त्या चौरसाची परिमिती काय आली विद्यार्थी मित्रांनो? 48 सेमी. नवीन आकृतीची परिमिती बरोबर 48 सेमी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं 2 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 8 काय आहे? एका चौरसाकृती मैदानाची बाजू 25 सेमी असून त्या मैदानास तारेची 4 पदरी कुंपण घालायचे असल्यास किती मीटर तार लागेल? पहा, एका चौरसाकृती मैदानाची बाजू 25 सेमी असून त्या मैदानास तारेचे 4 पदरी जर कुंपण घालायचे असल्यास किती मीटर तार लागेल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मैदान कसं आहे? चौरसाकृती आहे. हे मैदान कसं आहे? चौरसाकृती आहे. आणि ह्याला काय करायचे? 4 पदरी तारेचं कुंपण घालायचे. समजा 4 पदरी तारेचं जर कुंपण घालायचं तर मग ते कुंपणाची त्या तारेची लांबी किती येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, एक पदर बरोबर त्या तारेचा एक पदर बरोबर काय तर परिमिती येते. त्याची काय येतं? परिमिती येते. मग आपल्याला 4 पदरी हे काढायचे, किती मीटर तार लागेल? मग तारेची लांबी काढायची आपल्याला. काय काढायचे? तारेची लांबी बरोबर परिमिती गुणिले पदर. मग मैदान कसं आहे? चौरसाकृती आहे. समजा हे कुंपण इकडून पण असं 4 पदरी, इकडून पण 4 पदरी घालायचं आहे. मग परिमिती मैदान हे कसं आहे? चौरसाकृती मैदान आहे. दिले प्रश्नामध्ये चौरसाकृती मैदानाची बाजू. मग चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? बाजू गुणिले 4. बाजू गुणिले 4 गुणिले पदर. किती पदर आहे? 4 पदरी. म्हणून पदरची संख्या किती आहे? 4. मग बाजू किती आहे? 25 गुणिले 4 गुणिले पदर 4. सूत्रामधलं 4 गुणिले 4 पदर म्हणून 4. मग आता गुणाकार करा. 25 चोक 100. 100 गुणिले 4 म्हणजे तारेची लांबी बरोबर 400 सेमी. किती सेमीची तार, किती लांबीची तार लागेल आपल्याला? 400 सेमीची तार लागेल. 400 सेमीची तार लागेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये आपल्याला इथं 25 मीटर आहे म्हणून तार किती लागेल? 25 तार किती लागेल आपल्याला? 400 मीटर तार लागेल. बाजू आहे 25 मीटर बाजू आहे त्या मैदानाची. तर मग तारेची लांबी 400. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 400 मीटर तार किती? 400 मीटर लांबीची तार लागेल. आलं लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? एका बसच्या चाकाचा व्यास 70 मीटर आहे तर 4.4 किमी अंतरात चाकाचे किती फेरे होतील? विद्यार्थी मित्रांनो, हा बसचा चाक आहे. त्याचा व्यास दिलेला आहे.
हे केंद्रबिंदूतून जाणारी जी जीवा आहे ती व्यास असते. व्यास किती दिलाय 70. मग त्याची त्रिज्या किती झाली? त्रिज्या बरोबर 70/2 म्हणजेच 35 मीटर. त्रिज्या किती झाली? 35 मीटर. आलं लक्षात? तर मग आपल्याला काय म्हणतंय, किती फेरे होतील? मग आपण काय करू, सूत्र आपल्याला एकच सूत्र वापरायचं. कोणतं? अंतर बरोबर चाकाचा परीघ. एक फेरा म्हणजे त्या चाकाचा परीघ. चाकाचा परीघ गुणिले फेरे. गुणिले फेरे. मग सूत्रामध्ये किमती ठेवू. अंतर किती आहे? 4.4 किमी. आणि इथं सूत्रामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? या ठिकाणी मीटरमध्ये दिलेलं आहे त्याचं. मग 4.4 किलोमीटर बरोबर 4.4 गुणिले 1000. मीटरमध्ये करायचं झालं तर 1000 न गुणा. 1000 न जर गुणलो तर 44च्या पुढं 1 2 3 शून्य येतील. इथं एका अंकानंतर दशांश आहे म्हणजे हे दशांश गेला तर 4400 मीटर अंतर आहे. अंतर किती आहे? 4400 मीटर आहे. बरोबर चाकाचा परीघ. परिघाचं सूत्र काय आहे? 2πr गुणिले फेरे. गुणिले फेरे. आर म्हणजे त्रिज्या. पायची किंमत तुम्हाला माहिती आहे 22/7. मग 4400 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या काढलेली आहे आपण. किती आलेली आहे? 35 मीटर आलेली आहे. गुणिले 35 गुणिले फेरे. गुणिले फेरे. आता आपल्याला फेऱ्यांची संख्या काढायची. मग फेरे बरोबर काय करू? हे 4400 हे जे भागिले 7 आहे ते इकडे आल्यावर काय झालं? गुणिले झालं. आणि ह्या 2चा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. 35चा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग 2 गुणिले 22 गुणिले 35 हे गुणाकारात आहे ते बरोबरचे इकडे आले की भागिले झाले. 2 गुणिले 22 गुणिले 35. 2 गुणिले 22 गुणिले 35. 22 1 22. 22 दुनी 44. हे 2 शून्य जशाच तसे. आलं? परत बे न भाग घाला. बे 1 बे. बे 1 बे. 100. मग काय आलं? 100 गुणिले 7 भागिले 35 बरोबर फेरे. इथं तुम्हाला ओळखू येणार नाही म्हणून परत मी लिहितो इथं. 7 1 7. 7 5 35. 5 न 100ला भाग घाला. 5 1 5. 5 दुनी 10 0. मग किती फेरे? 20 फेरे. चाकाचे 20 फेरे होतील. किती फेरे होतील? 20. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न काय अवघड नाही. प्रश्न एकदम सोपा आहे. आलं लक्षात? चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 10 का आहे? चौरसाच्या सर्व बाजूंना आतून. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या व त्या चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर काय? चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या व त्यांच्या चौरसाची बाजू. त्या वर्तुळाची त्रिज्या आणि चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर काय? सर्व बाजूंना स्पर्श करणाऱ्या. आतून स्पर्श करणाऱ्या म्हणजे काय आहे पहा. हा वर्तुळ आहे आणि हा काय केलेला आहे? एक चौरस केलेला. आता मला काढता असताना चौरस योग्य आला नसेल किंवा वर्तुळ आला नसेल. ही अशी आकृती आहे आणि या चौरसाची बाजू आणि या वर्तुळाची त्रिज्या यांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. वर्तुळाची त्रिज्या त्या व्यासाच्या निमपट असते. बरोबर आहे? मग आतून स्पर्श करणारा हा जो चौरस आहे त्या चौरसाची बाजू आतून स्पर्श करणाऱ्या
चौरसाची बाजू त्या वर्तुळाचा व्यास असतो. त्या वर्तुळाचा काय असतो? व्यास असतो. आलं का लक्षात? मग चौरसाची वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. म्हणजे अर्धी असते. म्हणजे व्यास जेवढा असेल भागिले 2, त्याची त्रिज्या काय असते? व्यासाच्या निम्मी असते. तर अशा मग काय होईल तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या, आतून स्पर्श करणाऱ्या चौरसाची बाजू ही जी बाजू आहे, मग चौरसाची बाजू हे पहा, आपल्याला काय म्हणते? गुणोत्तर काढा. कुणाचं? त्रिज्येचं चौरसाच्या बाजूशी गुणोत्तर काढायचे. मग चौरसाची बाजू म्हणजे काय असते? व्यास असतो. व्यास म्हणजे त्रिज्या गुणिले 2. व्यास म्हणजे त्रिज्या गुणिले 2. किंवा व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. मग त्रिज्या जर 1 असेल तर व्यास किती झाला? 2. म्हणजे याचं त्रिज्येचं बाजूशी गुणोत्तर काय झालं? 1:2 गुणोत्तर होईल. त्रिज्येच्या दुप्पट आतून स्पर्श करणाऱ्या चौरसाची बाजू असते. गुणोत्तर काय आलं? 1:2 हे गुणोत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. प्रश्न काय अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न काय पहा विद्यार्थी मित्रांनो. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 6.5 मीटर असून त्याच्या असमान बाजूची लांबी 1.3 मीटर असल्यास समान बाजूची प्रत्येकी लांबी किती असेल? अचूक 2 पर्याय निवडा. समद्विभुज म्हणजे 2 बाजू समान असलेला. हा आपण समद्विभुज काढू. ही बाजू आणि ही बाजू समान आहे. 2 बाजू समान असलेला त्रिकोण. याची परिमिती किती दिली आहे? 6.5 मीटर दिली आहे. आणि त्याची असमान बाजू 1.3. ही जी असमान बाजू आहे ही 1.3 मीटर दिली आहे. असमान बाजू 1.3 मीटर असल्यास समान बाजूची प्रत्येकी लांबी म्हणजे या समान जे बाजू आहे त्यांची प्रत्येकी लांबी किती असेल? असं 2 पर्याय आपल्याला निवडायचं आहे. आलं लक्षात? म्हणून समजा समान बाजू प्रत्येकी समान बाजू बरोबर x. प्रत्येकी समान बाजू बरोबर x मीटर समजा. कारण की जी दुसरी बाजू दिली आहे मीटर दिली आहे, परिमिती मीटरमध्ये दिलेली आहे. म्हणजे ही असमान बाजू 1.3 असेल तर ही x आणि ही x, कारण की समद्विभुज 2 बाजू समान आहेत. म्हणजे ह्याचं जर माप x मीटर असेल तर याचं सुद्धा काय येईल? x मीटर येईल. आलं लक्षात? मग त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूची बेरीज. परिमिती किती दिली आहे? 6.5 मीटर बरोबर. 3 बाजू, एक बाजू x आहे अधिक दुसरी बाजू x आहे अधिक तिसरी बाजू 1.3 आहे. मग 6.5 बरोबर x अधिक x किती झाले? 2x अधिक 1.3 अधिक 1.3. मग हे काय करू? इथं अधिक आहे त्याला इकडे घेऊन येऊ. इकडे आल्यावर काय होईल? ते उणे होईल. 6.5 उणे 1.3
बरोबर 2x बरोबर 2x. वजाबाकी करा. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, दशांशाच्या ठिकाणी दशांश. 6 मधून 1 गेला, 5 राहिला. 6 मधून 1 गेला, 5 राहिला, बरोबर 2x. 5.2 बरोबर 2x. मग x मध्ये आणि 2 मध्ये काय गुणाकाराचं चिन्ह आहे. 2 जर बरोबरच्या इकडे आणलं तर काय होतं, भागिले होतं. काय होतं, भागिले होतं. मग 5.2ला 2 न भाग घालू. बे 6 जास्त होतं. बे 2 4, 1 उरला. हे दशांश जशाच तसं पुढं 2 आहे, 12 झाले. बे सकम 12 म्हणजे x बरोबर 2.6 मीटर. म्हणजे समान बाजू, प्रत्येकी समान बाजूची लांबी किती असेल, प्रत्येकी समान बाजूची लांबी किती असेल विद्यार्थी मित्रांनो, 2. समान बाजूची प्रत्येकी लांबी बरोबर 2.6 मीटर. पर्याय क्रमांक 2 आपल्याला 2 अचूक पर्याय निवडा म्हणलेला आहे. मग पर्याय क्रमांक 2 मीटरमध्ये आलं आणि आपल्याला इथं 260 सेंटीमीटर आणखी एक पर्याय दिसतो. मग याचं सेंटीमीटरमध्ये जर केलं तर याला काय, एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात. म्हणून 100नं जर आपण याला गुणलं तर काय येईल, 26 आणि 2 शून्य, एका अंकानंतर दशांश आहे म्हणून इथं, म्हणजे 260 सेमी. परत पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्हीही या ठिकाणी उत्तरं येतात. आपले 2 अचूक पर्याय निवडा म्हणलं होतं. 2 पर्याय अचूक निवडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमधील हा शेवटचा प्रश्न होता. तुम्हाला यावरून एक लक्षात आलं का, असा जर प्रश्न आला तुम्हाला समजावून म्हणून आपण एवढे हे केले तर काय करायचं, परिमितीमधून असमान बाजू वजा करा. 6.5 मधून 1.3 वजा करा. येणाऱ्या वजाबाकीला 2 ने भागा. तुम्हाला काय येईल, 2.6 हे मिळून जाईल. 2.6 मिळून जाईल. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमधला हा शेवटचा प्रश्न होता. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.